नमस्कार, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या योजनेतर्फे आपण मुलींना इथे 10,000 रुपये इथे मिळणार आहेत. या नेमकी योजना काय आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या योजनेतर्फे कसे आपल्याला 10,000 रुपये भेटणार आहेत याच्याविषयी नेमकी ही योजनामध्ये काय काय संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर ही योजनेचं नाव आहे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना. तर या योजनेविषयी नेमकं किती कसे पैसे भेटतात आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टाकडून कसे पैसे मिळणार याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण घेऊ. तर चला व्हिडिओला सुरू करू. तर इथे बघू शकता, तर इथे या योजनेतर्फे सांगितलेलं आहे आतापर्यंत ज्या म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आतापर्यंत कोणकोणत्या मुलीसाठी योजना सुरू केलेल्या होत्या. तर इथे बघू शकता, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी इथे लाडकी बहीण योजना ही गव्हर्नमेंटने आणलेली आहे, सुरू केली आहे. तर याद्वारे तसेच राज्यातील लाभार्थी महिलांना इथे 1,500 रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारचे स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या ही योजना राबवण्यात आलेली आहे. तसेच मुलीवर समाधान मानणाऱ्या पालकासाठी इथे 50,000 रुपयाचे इथे शासनातर्फे अनुदान पण देण्यात येत आहे. तसेच शिक्षणार्थी मुलीसाठी देखील सरकारने योजना सुरू केल्या आहेत. त्यातच सिद्धिविनायक मंदिर म्हणजेच ही सिद्धिविनायक टेम्पलेट ट्रस्टातर्फे ही 10,000 रुपये ही योजना म्हणजेच भाग्यलक्ष्मी योजना, यात मुलींना 10,000 रुपये मिळणार आहेत. या ट्रस्ट मुलींसाठी 10,000 रुपये इथे प्रोव्हाइड करणार आहे. तर याच्याविषयी नेमकं कसे प्रोव्हाइड करणार आहे, तर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टातर्फे इथे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत आहे. त्या समितीने याला मान्यता दिली आहे. तर मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मदत करणे किंवा मुलीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर लेख वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाच्या धोरणाला सिद्धिविनायक मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात येणार आहे. तर यातून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकेच्या नावे इथे 10,000 रुपयाचे इथे त्यांच्या आईच्या खात्यामध्ये इथे फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे. ज्या पण महिलांची इथे ज्या पण सरकारी हॉस्पिटलमधून शासकीय रुग्णालयामधून जे पण मुलगी जन्माला येणार आहे त्यांच्या नावे इथे 10,000 रुपये इथे फिक्स डिपॉझिट इथे सिद्धिविनायक ट्रस्टातर्फे करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची ही योजना होती. तर धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.